शुक्ल पक्षातील तृतीयेला भगवान विष्णूचे अवतार परशुरामजींचा जन्म झाला. भगवान परशुराम हे भार्गव वंशात जन्मलेले भगवान विष्णूचे 6वे अवतार आहेत. त्यांचा जन्म त्रेतायुगात झाला. वैशाख महिन्यातील शुक्ल पक्ष तृतीयेला परशुरामांची जयंती साजरी केली जाते. या शुभ दिवसाला अक्षय तृतीया असे म्हणतात. या दिवशी केलेल्या दानाचा कधीही क्षय होत नाही असे मानले जाते. अक्षय तृतीयाला जन्म घेतल्याने भगवान परशुरामाची शक्ती ही अक्षय होती. धर्मग्रंथात 8 चिरंजीवांचा उल्लेख आहे. परशुराम हे अष्टचिरंजीवांपैकी एक आहेत. परशुरामजी हे भगवान विष्णूच्या दशावतारांपैकी एक आहेत. परशुरामाने 21 वेळेला अधर्मी क्षत्रियांचा नाश केला. प्राचीन भारतातील सम्राट प्रसेनजीत या राजाचा नातू असलेल्या परशुरामाचा सुद्धा अष्टचिरंजीवीमध्ये समावेश होतो. परशुरामला ब्राह्मण कुळातील भगवान विष्णूंचा 6वा अवतार समजले जाते. हा 6वा अवतार कलयुगात कल्की अवताराचा गुरु असेल असे देखील पुराणातील अनेक दाखले सांगतात. भगवान परशुराम कलियुगात कल्की अवताराला मार्गदर्शन करतील असे देखील अनेक ठिकाणी नमूद करण्यात आले आहे. हिंदू पौराणिक कथेनुसार परशुराम यांचा जन्म जमदग्नी ऋषी आणि क्षत्रिय पत्नी रेणुका यांच्या पोटी वैशाख शुक्ल तृतीयेला म्हणजेच अक्षय तृतीयेला झाला. भगवान शिवाने प्रसन्न होऊन आशीर्वाद स्वरूप त्यांना परशु म्हणजेच फरसा भेट दिला होता. त्यावरूनच त्यांना परशुराम असे नाव पडले. भगवान शंकरांकडून त्यांना परशु हे शस्त्र मिळाले आणि अनेक विद्या आत्मसात केल्या. याच सर्व विद्यांच्या जोरावर त्यांनी दुष्ट आणि प्रजेचा जाच करणाऱ्या राजांचा बंदोबस्त केला. स्थानिक परंपरेनुसार असे मानले जाते की ते जानपाव इंदूर येथे एका झोपडीत राहत होते. त्यांच्याकडे कामधेनू गाय होती जी त्यांना त्यांच्या इच्छेनुसार सर्व देते. त्यामुळे अनेकदा ही गाय मिळवण्यासाठी अनेकांची इच्छा असे. असे एक दिवशी सहस्त्रार्जुन जमदग्नी ऋषींच्या आश्रमात आले. तेथे त्यांना कामधेनूबद्दल समजले. तिचा तो करिश्मा पाहून आपले संपूर्ण राजवैभव शून्य वाटू लागले. सहस्त्रार्जुनाने कामधेनू मिळवण्याची इच्छा जमदग्नी ऋषींकडे प्रकट केली. मात्र ऋषींनी त्यांना नकार दिला. सहस्त्रार्जुनाला हा नकार सहन न झाल्यामुळे त्यांनी आश्रमाची नासधूस केली. काही वेळातच परशुराम आश्रमात परतले. त्यांनी हा प्रकार पाहताच त्यांना राग अनावर झाला. पित्याच्या अपमानाचा बदला म्हणून परशुरामाने सहस्त्रार्जुनाचा वध केला आणि त्याच्या संपूर्ण सेनेचा विनाश केला. कालांतराने सहस्त्रार्जुनाच्या मुलांनी संधी साधत आपल्या पित्याच्या हत्येचा बदला घेण्यासाठी जमदग्नी ऋषींच्या आश्रमावर हल्ला केला आणि त्यांची हत्या केली. एका पौराणिक कथेनुसार यानंतर परशुरामाने अवघ्या पृथ्वीवरील अधर्मी क्षत्रियांचा 21 वेळेला नाश केला असे म्हटले जाते. परशुरामामध्ये प्रचंड ऊर्जा असून ते एक भगवंताचा अवतार आहेत. परशुराम नेहमी गरजूंना मदत करत असे आणि त्यांनी घेतलेल्या प्रत्येक निर्णयात ते न्यायी असायचे. परशुरामांच्या जन्माचा दिवस म्हणजेच अक्षय तृतीया हा आपापल्या परीने महत्त्वाचा आहे. भगवान शिव, राम, कृष्ण आणि इतर देवतांप्रमाणे परशुरामाची पूजा केली जात नाही. त्यांचा जन्म इंदूरमधील जानपाव टेकड्यांवर झाला असे मानले जाते आणि टेकडीच्या शिखरावर अजूनही एक शिव मंदिर आहे जिथे परशुरामाने भगवान शंकराचे ध्यान केले आणि पूजा केली असे मानले जाते. विद्यादाभी नावाचा परशु हे शिवाचे शस्त्र आहे ज्याने ते विष्णूचा 6वा अवतार परशुरामाला दिले, ज्याच्या नावाचा अर्थ कुऱ्हाडीसह राम असा आहे. भगवान शंकरांनी परशुरामांना ते अस्त्रही दिलेच, शिवाय त्याचे प्रभुत्व देखील शिकवले. परशुराम हे द्रोणाचार्यांचे गुरु होते. केरळची निर्मिती भगवान विष्णूंच्या अवतारांपैकी एक असलेल्या परशुरामांनी गोकर्णातून आपल्या रक्ताने माखलेली कुऱ्हाड समुद्रात फेकून केली होती. ही अशी दंतकथा आहे. कन्याकुमारी येथे कुऱ्हाड उतरली आणि गोकर्ण आणि कन्याकुमारी दरम्यानची जमीन केरळ म्हणून उठली. भगवान परशुरामांबद्दल अनेक पौराणिक कथा आहेत. त्यातील एक प्रचलित कथा अशी की भगवान परशुरामांनी आपल्या वडिलांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी पृथ्वीवरील सर्व अधर्मी क्षत्रियांना लागोपाठ 21 वेळा मारले. परशुराम हा हिंदू धर्मातील विष्णूंचा 6वा अवतार आहे. ते हिंदू धर्मातील चिरंजीवांपैकी एक आहेत आणि त्रेतायुग आणि द्वापार युगात त्यांचे वास्तव्य होते असे मानले जाते. कलियुगात देखील ते कल्कीचे गुरु म्हणून अवतरित होतील अशी मान्यता आहे. ते येतील आणि भगवान विष्णूंचा 10वा अवतार समजल्या जाणाऱ्या कल्कीला मार्गदर्शन करतील. भगवान परशुराम हे जन्माने ब्राह्मण होते
असे असले तरी लहानपणापासूनच क्षत्रियांचे सर्व गुण त्यांच्यात होते. म्हणूनच त्यांना शरादपी शपादपी असे म्हणतात. भगवान शंकरांकडून त्यांनी अनेक विद्या आत्मसात केल्या. त्याच विद्यांच्या जोरावर त्यांनी दुष्ट आणि प्रजेला जाच करणाऱ्या राजांचा बंदोबस्त केला. त्याचवेळी त्यांनी सहस्त्रार्जुनाला ठार केले. पुढे राजांना जिंकून ताब्यात घेतलेली जमीन त्यांनी ऋषिकुलाला देऊन ते महेंद्र पर्वतावर तप करण्यासाठी निघून गेले. आजही ते महेंद्रगिरी पर्वताच्या परिसरात आहेत अशी अनेकांची धारणा आहे. परशुरामांचा उल्लेख रामायणात सीता स्वयंवरात होतो. तेथे त्यांनी शिवधनुष्य तोडणाऱ्या प्रभू रामचंद्रांना आव्हान दिले. मात्र राग शांत झाल्यावर त्यांनी रामाला आपल्याकडील धनुष्य भेट दिले व विद्या दिली. त्यांनी महाभारत काळी भीष्मांना आणि कर्णाला त्या सगळ्या विद्या दिल्या. नंतर अंबेच्या याचनेवरून त्यांनी भीष्मांशी युद्ध केले. या युद्धात कोणाचाही विजय झाला नाही. शेवटी भगवान शंकरांनी यामध्ये मध्यस्थी करून युद्धात थांबवले. परशुराम हे एक चिरंजीवी आहेत आणि आजही ते महेंद्रगिरी येथे तपश्चर्या करत असल्याचे सांगितले जाते. कल्की पुराणातील परिच्छेद सांगतो की कलियुगाच्या शेवटी पुन्हा उदयास येतील आणि कल्कीचा आध्यात्मिक गुरु होतील, जे विष्णूचा 10वा अवतार असेल. परशुराम यांचे अवतार कार्य संपल्याचे कोणत्याही ग्रंथात उल्लेख आला नसल्यामुळे परशुराम हे 7 चिरंजीवांमधील एक आहेत असे मानले जाते. भगवान परशुराम आजही ओरिसा राज्यातील गजपती जिल्ह्यातल्या पर्लाखेमुंडी येथील महेंद्रगिरी पर्वतावर वास करतात असे सांगितले जाते. शापादपि शरादपि अगतः चतुर्वेदः पुष्टतः सशरम धनुः इदं ब्रह्मम इदं क्षात्रम शापादपि शरादपि. याचाच अर्थ असा की ज्याच्या मुखी 4 वेद आहेत आणि पाठीवर बाणासह धनुष्य आहे, म्हणजेच ब्रह्मतेज आणि क्षात्रतेज दोन्ही असल्याने ज्ञान आणि शस्त्र अशा दोन्ही गोष्टींचा उपयोग जो जाणतो तो परशुराम. एका आख्यायिकेनुसार भगवान परशुराम माता वैष्णवदेवी मंदिराशेजारी आणि महेंद्र पर्वतावर उपस्थित आहेत. त्यांच्या सल्ल्यासाठी आणि धर्मराज तसेच काही ऋषीमुनींच्या विशेष सभेला उपस्थित राहण्यासाठी ते नियमितपणे यमलोकात जातात. जीवात्मा कर्माच्या कोणत्याही गुंतागुंतीच्या बाबतीत यमराज त्यांना नेहमी बोलवतात. तर ते यमलोकातही जीवात्म्यासाठी सर्वोच्च निर्णायक व्यक्ती आहेत. भगवान विष्णूंचा 6वा अवतार, सर्व अस्त्र शास्त्र आणि दैवी शास्त्रांचे स्वामी भगवान परशुरामजी, सर्वोच्च व्यक्तिमत्व देवता प्रमुख भगवान श्रीराम यांच्या आदेशानुसार उपस्थित आहेत. ते मानवी डोळ्यांनी दिसत नाहीत. त्यांच्या दर्शनासाठी भक्ती आणि दिव्य नेत्रही असावेत. ते दैवी आणि भगवान परमपुरुषाचे अवतार देखील आहेत. अशा या महापराक्रमी पितृ आज्ञाधारक अफाट ज्ञान आणि शौर्याचा महासागर असलेल्या चिरंजीवी परशुरामबद्दलची माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल. आणखीन एका नवीन चिरंजीवीच्या पराक्रमाबद्दल, त्यांच्या अवतार कार्याबद्दल जाणून घेणार आहोत, पण पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत नमस्कार.